जवळपास 32 देशांनी ईव्हीएमचा वापर केलेला होता, त्यातल्या जवळपास 20 देशांनी ईव्हीएमचा वापर बंद केलेला आहे। भारतीय जनता पक्षाला किती उमेदवार विजयी झालेले आहेत? 172, म्हणजे यांच्यापेक्षा जास्त उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत। अपक्ष 251 उमेदवार निवडून आलेले आहेत। म्हणजे ईव्हीएम नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मोठा गेम झालेला आहे। पंजाबच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि याच्यावरतीच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बोट ठेवलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जर ईव्हीएम असती तर कदाचित भारतीय जनता पक्ष पंजाबच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील 1 नंबरवरती असता, परंतु ईव्हीएम नसल्यामुळे तिथलं मतदान हे मतपत्रिकेवरती झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। नेमकं काय घडलंय तिथं? पंजाबच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण 1977 वॉर्ड होते आणि या वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाला किती उमेदवार विजयी झालेले आहेत? 172, म्हणजे यांच्यापेक्षा जास्त उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत। अपक्ष 251 उमेदवार निवडून आलेले आहेत। म्हणजे काय तर 1977 पैकी भारतीय जनता पक्षाला फक्त 172 आणि अपक्षांना 251, म्हणजे भारतीय जनता पक्षापेक्षा 79 अपक्ष उमेदवार हे जास्तीचे निवडून आलेले आहेत। म्हणजे अपक्ष उमेदवारांच्या देखील पाठीमागे भारतीय जनता पक्ष राहिलेला आहे। इतकी दयनीय अवस्था तिथं झालेली आहे आणि हे सरळ सरळ कशाचा परिणाम आहे? तरी तिथे ईव्हीएम नसल्याचा परिणाम आहे आणि म्हणूनच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यांनी 2024च्या निवडणुकीमध्ये देखील असेच प्रश्न उपस्थित केलेले होते आणि विरोधी पक्षांना त्यांनी असं ठणकावून सांगितलेलं होतं की तुम्ही वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिण्यापेक्षा कुठल्या तरी पक्षांना कुठल्या तरी मीडियाला बाईट देण्यापेक्षा तुम्ही न्यायालयीन लढाई लढली पाहिजे। आणि याच काळामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि 2024च्या निवडणुकीमध्ये 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले होते। हे प्रश्न काय होते ते देखील आपण बघणार आहोत। पण या निवडणुकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे? तर या निवडणुकीमध्ये ही निवडणूक पंजाबच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती आणि ही निवडणूक ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवरती घेतली गेली। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये जेवढ्या काही निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरवरती राहिलेला आहे। त्याचं यश इतकं प्रचंड होतं की त्याच्यावरती देखील संशयास्पद आपण बघत होतो। त्याच पद्धतीनं या पंजाबच्या निवडणुकीमध्ये देखील झालं असतं, पण ईव्हीएम नसल्यामुळे मात्र तिथे त्यांचा पराभव झालेला आहे। भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे, पण आता जे काही परिणाम झालेले आहेत ते ईव्हीएम नसल्याचे परिणाम झालेले आहेत आणि ईव्हीएम नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। या अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि याच प्रश्नाला घेऊन ते सुप्रीम कोर्टामध्ये देखील गेलेले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर जे 76,000 मतदान झालं हे मतदान संशयास्पद होतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि ही टक्केवारी किती होती एकूण मताच्या? तर 6.80% मतं हे 6 वाजल्याच्या नंतर आलेली होती आणि याच्यावरतीच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रश्न उपस्थित केलेले होते की हे मतदान नेमकं कुठून आलेलं आहे हे आम्हाला सांगा। म्हणजे काय तर या मतदानाची काही नोंदणी तुमच्याकडे आहे का किंवा निवडणूक आयोगाकडे आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। याबरोबर या सगळ्याच याचिकेमध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यातला जो महत्त्वाचा पहिला प्रश्न होता तो होता 76 लाख मतांची नोंदणी कशी झाली? या मतदारांची अधिकृत नोंद का दाखवली जात नाही? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 96हून अधिक मतदान केंद्रावर प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजलेली मतं याच्यामध्ये तफावत आढळून आलेली होती। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मतदारसंघातील 6 वाजेनंतरच्या टोकनची संख्या आणि तपशील जाहीर करावा अशा 3 मागण्या त्यांनी निवडणूक आयोगाकडेही केलेल्या होत्या आणि निवडणूक आयोगाचं उत्तर देत नाही म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये देखील धाव घेतलेली होती। पण शेवटी तुम्हाला माहिती आहे, पण किमान याची जाणीव तरी सुप्रीम कोर्टाला झाली की काहीतरी गडबड होते आहे। सुप्रीम कोर्ट सध्या कशा पद्धतीनं काम करते हे आपल्याला माहिती आहे, पण इथे बाळासाहेब आंबेडकरांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या 3ही प्रश्नावरती त्यांनी सातत्याने भाष्य केलेलं आहे आणि या याचिकेमुळे भारतभर चर्चा तर झाली आणि याच्यावरती लोकांनी संशय देखील उपस्थित केला।
याचे परिणाम काय झाले काय नाही हा भाग नंतरचा आहे, कारण पण माणसांना हे तरी कळालं त्या मतदारांना की अशा प्रकारचा गोंधळ भारताच्या लोकशाही निवडणुकीमध्ये होतो आहे. आणि असेच काही प्रश्न आपल्याला माहिती आहे की ADR नावाची जी संस्था आहे, ज्याला असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची संस्था आपण म्हणतो, त्यांनी देखील केले होते आणि याच्यावरती त्यांनी संशोधन देखील केलेलं आहे. तुम्ही जर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म नावाच्या या संस्थेच्या वेबसाईटवरती गेलात तर इथे प्रत्येक निवडणुकीचं वेगळं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये नेमकं कुठल्या उमेदवारांना किती जास्त मते मिळाली, कशी मिळाली याचं स्पष्ट विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे 96 केंद्राचा उल्लेख केलेला आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेने तर पूर्ण देशभराचा अभ्यास केलेला आहे आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण झालेलं मतदान, त्या उमेदवाराला पडलेलं मतदान आणि टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर एकूण झालेल्या मतदानापेक्षा जास्तीचे मतं कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये आढळून आलेली आहेत याचं आकडेवारी त्यांनी त्याच्या वेबसाईटवरती दिलेली आहे. आणि अशाच प्रकारचे प्रश्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी देखील उपस्थित केलेले होते. त्यांनी विरोधी पक्षाला असं सांगितलेलं होतं की केवळ वक्तव्य करून चालणार नाही. म्हणजे काय तर विरोधी पक्ष हा फक्त काय करतोय, वृत्तपत्रामध्ये लिहितोय आणि मीडियावरती बाईट देतो आहे, पण फक्त एवढं करून चालणार नाही, तर तुम्हाला कायदेशीर लढाई देखील लढावी लागणार आहे असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि याच अनुषंगाने त्यांनी विरोधी पक्षांना देखील सांगितलेलं होतं की ईव्हीएमचा कशा पद्धतीने गैरवापर होत आहे, या अनुषंगाने आपण याची किमान सुप्रीम कोर्टाला जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि याच्यावरती देशभरामध्ये चर्चा देखील घडून आणली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ईव्हीएम आणि SIRच्या गैरविरोधामध्ये देशातील सर्वच पक्षांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि मतदारांच्या अधिकारासाठी इथून पुढे लढा उभारणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रयत्नशील राहिलेले आहेत. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं परखड मत एवढंच आहे की केवळ प्रतिकात्मक विरोध करून लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया वाचणार नाही. विरोधी पक्षांनी ईव्हीएमचे तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न न्यायालयात ताकदीने उभे केले पाहिजेत असं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. या अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती देखील लिहिलेलं आहे. फक्त ते लिहून थांबत नाहीत, तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सध्या एकमेव असे नेते आहेत जे सातत्याने संवैधानिक भूमिका घेऊन सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती आहे की या भूमिकेवरती म्हणजे ईव्हीएमच्या भूमिकेवरती किंवा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती सुप्रीम कोर्ट आता जरी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नसलं तरीही यावरती भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार सुप्रीम कोर्टाला नक्की करावा लागणार आहे. या अनुषंगाने रॉब गॉग्रीज यांची काही आर्टिकल्स आहेत. तुम्ही जर त्यांना गुगलवरती सर्च केलं आणि ईव्हीएमच्या अनुषंगाने रॉब गॉग्रीज यांनी जे संशोधन केलेलं आहे ते जर तुम्ही बघितलं, तुमच्या लक्षामध्ये येईल की या संशोधनामधून त्यांनी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत संपूर्ण जगभरामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस जवळपास 32 देशांनी ईव्हीएमचा वापर केलेला होता. त्यातल्या जवळपास 20 देशांनी ईव्हीएमचा वापर बंद केलेला आहे. तर त्यातले काही देश म्हणजे अमेरिकेसारखे देश असे आहेत जे ईव्हीएमचा वापर करतात, पण त्याचबरोबर ते बॅलेटचा देखील वापर करतात. म्हणजे त्या मतपत्रिका देखील ते काउंट करतात. आपल्याकडे तर व्हीव्हीपॅट मधून आलेल्या मतपत्रिका देखील मोजल्या जात नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं जे आहे हे संशयास्पद आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल की 2009च्या निवडणुकीनंतर ज्या वेळेस हरियाणाच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेस लालकृष्ण अडवाणी यांनी देखील एक ॲप्लिकेशन निवडणूक आयोगाला केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यात याव्यात, कारण ईव्हीएम हे विश्वासार्ह नाही.